महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर हिमायतनगरात गीता पाठशाळेची स्थापना. आध्यात्मिक जागृतीकडे एक नवे पाऊल. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 9 मध्ये प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अंतर्गत गीता पाठशाळा तथा ओम शांती ज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. चायल परिवाराच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या ज्ञान केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून गीता पाठशाळेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले. संपूर्ण परिसर ओम शांतीच्या घोषणाने व सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला होता. यावेळी शीतल दिदी व सिंधू दिदी यांनी ब्रह्मकुमारी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सनातन ज्ञान मार्ग, आत्मशांती, नैतिक मूल्ये व जीवन परिवर्तनाच्या संदेशावर सखोल मार्गदर्शन केले. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ, नगरसेवक डॉक्टर राजेंद्र वानखेडे, श्यामजी रायवार सर यांनीही आपल्या भाषणातून गीता पाठशाळेचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अमोल भगत, हिमायतनगरचे उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, अक्कलवाड सर, वराडे सर, राजू रामदिनवार यांच्यासह शहरातील अनेक माताजी, भाईजी व बहनजी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यात्म, शिस्त, सदाचार आणि आत्मचिंतन यांचा संगम असलेली ही गीता पाठशाळा नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गजानन चायल यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली ही गीता पाठशाळा हिमायतनगर शहराच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक जीवनात नवे तेज आणणारे ठरेल अशी भावना व्यक्त करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त हे एक म्हणजे गीता पाठशाळा, हा म्हणजे गीता पाठशाळेमध्ये खरं तर गीतेचंच ज्ञान दिलं जातं. कारण आज आपण गीतेच्या ज्ञानाला आपण थोडं हळूहळू विसरत चाललेलो आहोत. किंवा आपली भारतीय संस्कृती काय होती, दैवी संस्कृती काय होती, सनातन धर्म कोणता होता आणि सनातन धर्मामध्ये कुठलं ज्ञान होतं आणि सनातन धर्मामध्ये आपला मर्यादा काय होती, सनातन धर्मामध्ये आपलं खानपान कसं होतं आणि सनातन धर्मामध्ये आपण सगळे एकत्र आलेलो होतो. म्हणजे आपलं सर्व काही म्हणजे भारतच आपला हा एक म्हणतात ना की भारत सोने की चिडिया थी. तर हे भारत सोने की चिडिया थी म्हणजे तसंच म्हणजे सच्चाई जी आपल्या भारतामध्ये होती. तर आज आपण पाहतो की अहिंसा म्हणजे राहिली नाही, हिंसकचं खूप काही असं वातावरण झालेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला सनातन धर्म जर स्थापन करायचं असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाची खूप गरज आहे. कारण आज व्यक्ती आपण खूप काही पूजा पाठ सर्व करतो, चित्रशास्त्र काही करत असतो रोज आपण नेहमी. तरी पण आपण आपले जे दैवी संस्कृती होती ती दैवी संस्कृती आज आपली विस्मृत झालेली आहे. आणि पुन्हा आपण दैवी संस्कृती आपल्याला बनवायची आहे, आपला भारत स्वर बनवायचा आहे. म्हणून जो शिव परमपिता परमात्मा जे आहे आज आपण खूप श्रद्धेनं भावनेनं पूर्ण रात्रभर जागरण करून आपण शिवाची आराधना पूजा वगैरे केलेली आहे. तो शिव म्हणजे कल्याणकारी या जगाचा उद्धार करणार आहे. एवढंच आहे की तो शिव म्हणजे अभोक्ता आहे, अजन्म आहे म्हणून आपण त्यांना ओळखत नाही, तो गुप्त आहे. जसं बघा शिवाच्या वरती आपण जसं एक गळती लावल्या जात असते आणि गळती लावतात की म्हणजे एक एक बुन त्या शिवाच्या वरती पडत असते आणि मग ते आपण बुनबुन पाहतो किंवा आपण गेल्यानंतर त्या जे माठ असतं लावलेला म्हणजे गळती लावली असते आपण त्याच्यामध्ये हात घालतो आणि आपल्या डोळ्याला वगैरे लावतो की म्हणतात हे शांत व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं पूर्ण शांत होण्यासाठी आपण ते त्या भावनेनं आपण जातो. तर या ठिकाणी सुद्धा आपल्या जे बुद्धीमध्ये जे ज्ञानाची गळती असते ते ज्ञानाची गळती आपल्यावर पडल्यावर तर आपला आतमधला आत्मा आहे, अतींद्रिय शांती आहे. तर ह्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होते, आत्म्याची शांती प्राप्त होते आणि आत्मकल्याण होते. कारण आज आपण आत्म्याला आणि परमात्म्याला आपण ध्यान करत नाही, फक्त आपण शिवाला ध्यान करतो. पण कशा पद्धतीनं करायला पाहिजे ते ह्या आपल्या गीता पाठशाळेमध्ये शिकवलं जातं. आणि ही गीता पाठशाळा म्हणजे आपण हिमायतनगरमध्ये जवळपास 2004 पासून आहे आपल्या हिमायतनगरमध्ये चालू. पण हे गलीमध्ये जसं आपण आपल्या याच्यामध्ये गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये आपण शिवाची स्थापना करतो तशाच प्रकारे या ठिकाणी शिवाचंच ज्ञान दिलेलं आहे आणि ही शिवाचीच गीता पाठशाळा आहे. आणि शिवाचंच आपल्याला ज्ञान ऐकून आपल्याला शिवापर्यंत पोहोचायचंय. कारण आपण सर्वांनी पण पहिले प्रथम द्वापार युगामध्ये सोमनाथाचीच भक्ती सुरुवात केली होती
आणि आजही अंतिम समयला आपण सर्वच ठिकाणी पाहतो शिवाचीच जास्तीत जास्त पूजा पाठ करत आहेत, लेडीज पण करत आहेत, सर्वजण शिवाकडे ओळखत आहेत. कारण शिव हे भोक्ता चैतन्य आहे, म्हणून शिव परमात्मा अवतरित होऊन हे कार्य जनजनापर्यंत कल्याण करण्यासाठी करत आहे. 140 देशामध्ये पण हे विद्यालय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय चालते. आणि आपण जर रोज दैनंदिन व्यवहारामध्ये हे ज्ञान ऐकत राहिले तर आपलं मनोबल वाढते. कारण आज आपलं मनोबल विकारामुळे खूप खसत चाललेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे विकार आपले वाढत चालल्यामुळं म्हणून त्याच्यासाठी ही गीता पाठशाळेमध्ये रोज ईश्वरीय ज्ञानाची मुरली असते. ती मुरली म्हणजे गीतेचंच त्याच्यामध्ये ज्ञान असते. आणि ते ऐकल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्या समस्या आणि अडचणी, जे काही ताण तणाव येतं, टेन्शन येतं, डिप्रेशनमध्ये जातो किंवा व्यसनाच्या अधीन जातो आपण, वेगळ्या काही अधीन जातो आपण, इंद्रियाच्या अधीन जातो, आणि ते आपल्याला शांत होण्यासाठी आणि आपलं संयम संतुलन जीवनावर राहण्यासाठी म्हणून ही गीता पाठशाळा आहे. आणि आम्ही तर खरं तर म्हणजे गजूभाईचं खरंच मी मनातून त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. खूप म्हणजे खूप कोटी कोटी त्यांचं अभिनंदन करते. कारण त्यांना एवढा उमंग उल्हास आला होता की ही मला गीता पाठशाळा इथं बाबाचं मला करायचं आहे मला. कारण त्यांना असं म्हणजे काहीतरी वैराग्य आला की असं कधी अचानक कोणी पण चाललंय ना, मग ह्या शाळेमध्ये शिकवलं जातं अचानक, एव्हर रेडी, असं म्हणजे मुरलीमध्ये महावाक्य येतात आणि त्यांनी रोज मुरली ऐकतात. गजूबाई म्हणजे सेंटरवर येत नाही पण घरी मुरली त्यांनी रोज ऐकत असतात. त्यांनी मुरलीतले आम्हाला बरेचसे महावाक्य सांगत असतात आम्हाला, आणि रोज त्यांनी मुरली ऐकतात. म्हणून त्यांना पहिल्यापासूनच सेवेचा उल्हास आहे. असं नाही की आपल्या इथं ज्ञानातच आहे म्हणून नाही, पण मी त्यांचं भक्ती मार्गातही बघते. खूप त्यांच्याकडून काही दान पुण्य ते होते. आणि एक त्यांच्यामध्ये विशेषता आहे की त्यांना मीपणा कुठलाच नाही, कधीच आलं नाही की त्यांना म्हणजे मी केलं असं त्यांच्या मुखातून मी कधी ऐकलं नाही. कारण आमच्याकडे नेहमी त्यांनी येत असतात आणि लगातार त्यांनी कंटिन्यू याच्यामध्ये 8 दिवस देऊन त्यांनी हे केलं. म्हणून एवढं सुंदर आपल्याला सगळ्यांना वाटत आहे ना, सुंदर सर्वांना एवढी खुशी वाटत आहे आतमध्ये आल्यावर की हे जुनं घर म्हणून बिलकुल वाटत नाही. या घराला त्यांनी नवीनता दिली. त्यांच्या उमंग उल्हासाने, त्यांच्या खुशीने एवढं सेवा केली की त्यांना असं वाटलं नाही की बा आपण म्हणजे किती खर्च लागेल वगैरे, पण त्यांच्या मनानं, मेहनतीनं, त्यांच्या खर्चानं या ठिकाणी गीता पाठशाळा केली. आणि खास त्यांचं एकच लक्ष आहे की आपल्या गल्लीतल्या सर्वांना गीतेचा भगवान कोण आहे आणि आता समय कोणता चाललेला आहे, कलियुगाची कशा प्रकारे अधोगती होत आहे आणि सर्वांना ज्ञान भेटावं म्हणून त्यांची खूप शुभ भावना इच्छा आहे. तर तुम्हाला पण इथं नेहमी या ठिकाणी ज्ञान ऐकायला यायचंय, कारण आता जरुरी आहे. समय खूप कमी राहिलेला आहे. कारण कलियुग परमात्मा म्हणतो कलियुग जा रहा है और सतयुग आ रहा है. कलियुगाचा महाविनाश आपल्या समोर आहे. म्हणून सर्वांना पण इथं गीता पाठशाळेमध्ये रोज यायचंय आणि त्यांची इच्छा आपल्याला म्हणजे पूर्ण करायची, भगवंताची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि गजूबाईला म्हणजे असं एक इच्छा होती की या ठिकाणी आपण बनवावं. म्हणजे कशासाठी त्यांना असं वाटलं की बाबा माझी पण आई या ठिकाणी रेग्युलर ज्ञान ऐकायला यावं, त्यांची अशी पण एक इच्छा होती. तर मी त्यांच्या आईला पण म्हणते की रेग्युलर सर्वांच्या समोर सांगते की रेग्युलर त्यांनी पण मुरली ऐकायला यावं. कारण त्यांची खूप म्हणजे गजाननची इच्छा आहे की माझी आई या ठिकाणी रोज ज्ञान ऐकायला आली पाहिजे. आणि या ठिकाणी एवढं भव्य दिव्य बनवलं तर म्हणजे त्यांच्या उमंग उल्हासानेच बनवलेला आहे. आणि त्यांच्या साथीसाथ सोबत म्हणजे सोहन होता आणि दुसरा एक भाई होता. तर त्यांनी तर एवढी सेवा केली ना, असं म्हणजे झाडू मारणं, सगळ्या गोष्टी करणं. मी पाहिलं त्यांना दोघा तिघांना पण खूप छान सेवा केली. म्हणून आज आपलं बाबाचं घर म्हणा, गीता पाठशाळा म्हणा, एक विद्यालय छोटंसं म्हणा, आपल्या गल्लीमध्ये शिवाची स्थापना म्हणा या ठिकाणी झालेली आहे. तर सर्वांचं पण मी पुन्हा एकदा अभिनंदन करते.